लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता पार्थ आणि काव्यामध्ये खमासांग भांडण होणार. तर दुसऱ्याच बाजूला आता रम्याचं एक खूप मोठं उघडं खोटं सत्य बाहेर पडणार. आता नेमकं काय काय कसं घडतं हे सगळं जाणून घेऊ आपल्या व्हिडिओमध्ये. तर सध्या आता पार्थ हा काव्याला म्हणत असतो, पण तुम्हाला का नको आहे हे मूल, मला सांगा तरी व्यवस्थित. बसा इथे, बोला माझ्याशी. बोलून प्रश्न सुटतात. काव्या म्हणत असते, पार्थ नाही सुटणार आहे हा प्रश्न, कळत नाही आहे का तुम्हाला? आणि अहो हे सगळं तुम्हाला जेवढं सोपं वाटतंय ना तेवढं सगळं सोपं नाही आहे. अहो हे सगळं तुम्हाला नाही पण मला सहन करावं लागणार आहे. माझ्यासमोरची अडचणी आहेत ह्या. पार्थ म्हणतो, काव्या लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको दोघंही एकच असतात, दोघंही मिळून प्रत्येक गोष्टीचा सामना करतात. मग तुम्हाला का असं वाटतंय की तुम्ही एकटे आहात? आजपर्यंत तुमच्या प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक क्षणात मी जर तुमच्याबरोबर होतो, तर तुमच्या आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या टप्प्यात मी तुमच्याबरोबर नसेन असं का वाटतं तुम्हाला? त्यावर काव्या म्हणते, पार्थ अहो एक मूल सांभाळून UPSC क्रॅक करणं किंवा IAS होणं हे जितकं वाटतं तितकं सोपं नाही आहे. मला नाही जमणार आहे हे सगळं, मी नाही करू शकत. आणि मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे पार्थ. या सर्व गोष्टींमध्ये मी माझं स्वप्न मागे नाही पाडू शकत. माझ्या डॅडचं स्वप्न येते की मी IAS बनावं आणि माझ्या बाबांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे पार्थ. त्यासाठी मग हा निर्णय घ्यावा लागला तरीही चालेल. आणि मी असं नाही म्हणत आहे ना की मला भविष्यातही मूल नको आहे. मी फक्त एवढंच म्हणते आहे पार्थ की मला आत्ता मूल नको आहे. का उगाच तुम्ही सगळेजण या गोष्टीचा इतका इश्यू करताय? ऐकून घ्या ना, ऐकून घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. पार्थ म्हणतो, काव्या हे बघा मी तुम्हाला मदत करेन ना सगळं करायला, आपण दोघं मिळून करू सगळं. बरं तुम्हाला जर काहीच करायचं नसेल ना तरी काही हरकत नाही, मी करेन सगळं, मी सांभाळेन ते बाळ. पण तुम्ही उगाचच्या उगाच नकार घंटात लावू का? त्यावर काव्या म्हणते, पार्थ हे सगळं बोलणं सोपं असतं, करणं नाही. करायला हे सगळं खूप अवघड असतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही बोलाल तसं भविष्यात घडणार आहे का? तुम्हाला तुमचं ऑफिस, तुमचं काम नसणार आहे का? पार्थ म्हणतो, काव्या ह्यालाच तर घर संसार म्हणतात ना, ज्याच्यासाठी आपण आपल्या कामातनं, आपल्या वेळेतनं वेळ काढतो, तेच तर फॅमिलीसाठी असतं ना. त्याबरोबर काव्या म्हणत असते, पार्थ ते सगळं पटतंय मला, पण नाही होणार हे सगळं, नाही, खूप अडचणी येतील आणि मग मात्र सगळ्याचा बट्ट्याबोळ होईल. पार्थ म्हणतो, जर तुम्ही काही घडूच शकत नाही, तुम्ही समजून घ्यायचंच नाही असं ठरवलंच असेल तर मग मात्र मी तरी काय बोलू ना काव्या. म्हणजे मगापासून मी एवढं समजवतोय, एवढं शिकवतोय, पण तरीही त्याचा उपयोग तुमच्यावर शून्यच होतोय ना. एकदा तरी विचार करा ना तुम्ही माझा, एकदा तरी माझ्याही इच्छांचा विचार करा. माझी इच्छा नसेल मला बाप व्हायचं आहे अशी. त्याबरोबर मग काव्या म्हणत असते, हे बघा मला कळतंय सगळं, पण पार्थ ही वेळ नाही आहे योग्य, प्लीज प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. त्याबरोबर पार्थ म्हणतो, एका बाजूला त्या नंदिनींची अवस्था बघा, एका बाजूला त्यांना बिचाऱ्यांना मूल होऊ शकत नाही आणि दुसऱ्या बाजूला देवाने तुमच्या पदरात दान टाकलं आहे तर तुम्हाला ते नको आहे. ह्यालाच ना खरंच मूर्खपणा म्हणतात, म्हणजे म्हणतात ना अक्कल शून्य असणे, ते याला. त्याबरोबर काव्या म्हणते, अक्कल शून्य नाही म्हणत पार्थ याला अकलीचा योग्य वापर करणं म्हणतात. समजलं का तुम्हाला? आणि नंदिनी ताईचं बोलाल तर तिला तिच्या करिअरमध्ये आत्ता सध्या तरी काही अचीव करायचं नाही आहे. नंदिनी तिच्या करिअरमध्ये ताई वेल सेटल्ड आहे. त्याबरोबर पार्थ म्हणतो, पण त्यांनाही व्याप आहेतच ना, त्यांनाही बरीच कामं असतात, पण तरीही प्रत्येक गोष्ट सोडून, प्रत्येक व्याप विसरून त्यांचं मातृत्व जगण्याचा हव्यास दाखवत होत्या, त्या मातृत्व जगण्याची इच्छा व्यक्त करत होत्या. पण नियतीने काय घडवलं बघा ना, जिला हौस आहे तिच्या पदरात दान नाही आणि जिला नकोच आहे तिच्या पदरात दान आहे. मला ना खरंच कळत नाही देवाच्या मनात तरी नेमकं काय सुरू असतं. एका बाजूला एक बहीण जिला मूल हवं आहे आणि दुसऱ्या बाजूला एक तुम्ही ज्यांना मूलच नको आहे, ज्या मातृत्व नाकारतायत. काव्य म्हणते, पार्थ प्लीज तुम्ही उगाच इश्यू क्रिएट करताय आणि मातृत्व नाकारते वगैरे असं काहीही नाही आहे. मी फक्त सध्या नको आहे, सध्या अबॉर्शन करूया एवढंच म्हणते, पुढे भविष्यात विचार करूया ना आपण या गोष्टींचा. त्याबरोबर मग त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. आता जीवा म्हणतो, सॉरी खरं तर मी तुम्हा नवरा बायकोंच्या मध्ये बोलणं चुकीचं आहे आणि पर्टिक्युलरली या विषयावरती बोलणं तर आणखीनच चुकीचं आहे. पण काय करू, चुकू जाताना रस्त्यात तुमच्या खोलीबाहेर आवाज भरपूर जास्त यायला लागला, म्हणून म्हटलं जरा ऐकावं आणि तेव्हा कळलं तुमच्या बोलण्याचा विषय. काव्य हे बघ, मी तुला सल्ला देणारा कोणीच नाही आहे, पण तरीही तुला एक सल्ला तुझा मित्र म्हणून देतो. मैत्री तरी होती ना आपल्यात, चांगली आहे ना अजूनही. त्यावर काव्या, आता बोल असं म्हणते. त्यावर मग जीवा म्हणतो, काव्या पार्थ दादा असं काय करताय, काय अबॉर्शनचा विचार करताय? एकदा नंदिनीकडे आणि माझ्याकडे बघा ना,
अरे आम्हाला दोघांना किती हौस होती, किती स्वप्न बघितली होती आम्ही नंदिनीला जेव्हा कोरड्या उलट्या झाल्या त्या दिवशी. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. आमचं स्वप्न स्वप्नच राहील की काय अशी सध्या तरी शाश्वती नाही आहे. पण जाऊ द्या, आमचं जे काही झालं ते झालं किंवा आमचं जे होईल ते होईल, ते आम्ही बघून घेऊ. पण तुमचं काय? तुम्हाला पदरात जे मिळालं आहे ते तुम्ही स्वीकारायचं सोडून नाकारताय कशासाठी? त्यावर काव्या म्हणते, जीवा हे बघ, हे सगळं बोलणं ना खूप सोपं आहे, करणं नाही. भविष्यात हे सगळं होऊन जाईल, पण नंतर ना मी काय करू? नंतर माझा अभ्यास, ते मूल सगळं कसं मॅनेज होणार आहे? मी कोचिंगला जाऊ शकणार नाही, मला कंटिन्यू घरात राहावं लागणार आहे, मला सगळं करावं लागणार आहे. माझा अख्खा दिवस, माझं अख्खं आयुष्य फक्त ते एका गोष्टीच्या भोवती फिरत जाईल. त्यावर मग आता पुढे पार्थ तिला म्हणतो ती वस्तू नसते. त्याबरोबर काव्या म्हणते तेच, वस्तू नाहीच आहे ती. एखाद्या वेळी जर वस्तू असती ना तर ती एखाद्या ठिकाणी ठेवून टाकून व्यवस्थित ठेवता आली असते एखाद्या बॉक्स वगैरेमध्ये. पण जिवंत जीव असणार आहे, त्याची काळजी घ्यावी लागणार आहे, त्याला जपावं लागणार आहे, स्वतः आधी जास्त विचार त्याचा करावा लागणार आहे. आता बघा ना, आता जर मी अभ्यास करत बसले असेल, मला वेळ नसेल जेवायला, तर मी नाही लक्ष देत स्वतःवरती एवढं. नाही वेळ मिळाला मी नंतर उशिराने खाते. पण जर मी अभ्यासाला बसले आणि माझं बाळ रडलं तर मला उठून माझ्या बाळालाच पहिली प्रायोरिटी देणं आहे ना, त्यालाच दूध देणं आहे ना. इतकी तर मी निष्ठूर, कठोर मनाची, काळजाची नाही आहे ना की समोर बाळ रडतं आहे आणि मी बसून राहीन, अभ्यास करत बसेन. आणि मी करेन हो, पण माझं मन तर लागणार नाही ना तेव्हा त्या गोष्टींमध्ये. किंवा माझ्या बाळाला झोप आली आहे आणि माझ्याशिवाय ते नाही झोपू शकत, हे मला माहिती आहे. मला लेट नाईट अभ्यास करायची सवय, पण त्याच्यासाठी मी ते नाही करू शकत. त्याच्यासाठी मला सगळं बंद करून त्याला घेऊन झोपावंच लागणार ना. त्याबरोबर पार्थ आता म्हणतो, बाप रे काव्या, काय आहे हे सगळं तुमचं? ह्या अडचणी आहेत का? त्यावर जीवा म्हणतो, नाही दादा, बरोबर आहे काव्याचं बरोबर आहे. पण काव्या, मी काय म्हणतो, तू असा विचार कर ना की तुला या सर्व गोष्टी जर करायलाच लागल्या नाही तर हे सगळं नंदिनी करेल. तू फक्त दूध दे, बाकीचं सगळं नंदिनी करेल तुझ्या बाळासाठी. खरंच प्लीज, मी हात जोडतो तुझ्यासमोर, एकदा नंदिनीचा विचार कर गं, एकदा माझा विचार कर. नंदिनीला बघ किती त्रास होतो आहे, किती तळमळती ती या सुखासाठी, आणि तुला हे सुख मिळतं आहे आणि तू नाकारतेस. प्लीज असं नको करूस काव्या, खरंच नको करूस असं. तू फक्त जन्म दे, पुढे सगळं नंदिनी करेल, अगदी आवडीने करेल. तुमच्या बाळात ती आमचं सुख जगून घेईल. त्याबरोबर त्या ठिकाणी आता मालिनी काकू येतात आणि मालिनी काकू आता काव्याच्या हाताला धरतात आणि तिला जोरात हलवतात आणि म्हणतात, बास, काय चाललं आहे मगापासून तुझं? मगापासून ऐकून घेते, तुला काय वाटतं आम्हाला कळत नाही आहे का? तुझा आवाज खोली बाहेर जात नाही आहे, सगळं ऐकू येतं आहे बाहेरपर्यंत. काव्या, एवढा मोठा निर्णय घेतलास तू अबॉर्शन करण्याचा, कोणाला विचारलंस? सांग ना, कोणाला विचारलंस, कोणाला सांगितलंस? तुला एकदाही वाटलं नाही का आईबाबांबरोबर बोलावं, त्यांना विचारावं, त्यांना विश्वासात घ्यावं, त्यांना सांगावं म्हणून? की एवढा मोठा निर्णय परस्पर घेऊन मोकळी झालीस? लग्न झालं, मंगळसूत्र गळ्यात पडलं म्हणून मोठी झाली, सगळी अक्कल तुला आली, असं होत नाही. आम्हीसुद्धा तुमच्यापेक्षा मोठे आहोत, आम्हीही 4 पावसाळे जास्त बघितलेत, आम्हीही संसार केला आहे. हे केस जे झालेत ना चांदेरी, हे उगाचच्या उगाच असेच नाही झाले उन्हामध्ये, संसाराने, वयाने, अनुभवानेच झालेत, कळलं ना? आणि इतका मोठा निर्णय कसा घेतेस तू? तुला मूल नको म्हणून. आणि हा निर्णय तुझ्या एकटीचा नाहीच आहे मुळात, हा निर्णय पार्थ आणि तुझा आहे. त्यामुळे त्याला काय वाटतं हेही जाणून घेतलं पाहिजेस ना तू. त्यावर काव्या म्हणते, अहो पण तुम्ही कोणी मला काय वाटतं हे का जाणून घेत नाही आहात? प्रत्येक वेळी स्त्रीनेच सगळ्यांचा विचार करायचा, प्रत्येक वेळी स्त्रीनेच सॅक्रिफाईस करायचं. ही जी तुमची मान्यता आहे ना, ही जी तुमची वृत्ती आहे ना, ती नाही पटत आहे मला नाही घ्यायची आहे माघार, समजलं? माझ्यासाठी मी महत्त्वाची आहे, माझं करिअर महत्त्वाचं आहे, माझं फ्युचर महत्त्वाचं आहे, समजलं? आता लग्न झालं माझं, ते सुद्धा अनवधानाने झालं होतं. आठवते ना तुम्हाला आमच्या लग्नाची पहिली परिस्थिती? लग्न झालं आणि लग्नानंतर हे जे काही घडलं ते ठीक आहे. आता परत लग्न केलं, प्रेमात पडलो, ते सगळं खरं आहे. पण आधी तर माझं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं होतं आई? आठवा. जर ते सगळं घडलं नसतं तर आतापर्यंत माझं लग्नही झालेलं नसतं, मग बाळाचा विषयच कुठून आला असता. पण अनायसे, जर आता माझं लग्न झालं आहे ना, तर कमीत कमी हे मूल वगैरे त्यात तर सगळ्यामध्ये मला अडकवू नका. जर मूल झालं तर मग मी पूर्णपणे घरात गुंतून जाईन, अडकून जाईन, दिवसभर मला घरात राहावं लागेल. त्यावर मग लगेचच मालिनी काकू म्हणतात, का ज्या बायकांना मुलं असतात त्या बायका नोकरी करत नाहीत का? ज्या बायका आई होतात त्या बायका सक्सेसफुल नाही आहेत का? सांग ना. आई होणं म्हणजे पायात खोडा होणं असं कुणी सांगितलं तुला?
आई होणं म्हणजे एका नवीन गोष्टीचा अनुभव करणं असतं, एका नवीन जीवाला जन्म देणं असतं. जेव्हा आपण आई होतो ना काव्या, तेव्हा आपला नव्याने जन्म होतो. पण तुझ्यासारख्या मुलीला काय करणार हे सगळं, जिला स्वतःच्यापेक्षा पुढे काही जग दिसतच नाही आहे. तिला फक्त मी, माझं, माझ्यापुरतं, माझ्यासाठी एवढंच कळतं आहे. हां काव्या, अगं सगळ्यांचा विचार कर, फक्त एकटीचा नको करूस. काव्य म्हणते, अहो मी करते ना विचार, सगळ्यांचा विचार करतेच आहे. पण तरी पण मला जे नाही जमणार ते तुम्ही माझ्यावरती फोर्सफुली लादत असाल तर मग मी काय करू. त्याबरोबर मग आता लगेचच तिला मालिनी काकू म्हणत असतात, म्हणजे तू तुझा हट्ट सोडणार नाही आहेस. काव्य सांगते, नाही, मी माझा हट्ट सोडणार नाही आहे. आई होणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नसतं. आई होणं तुमच्यासाठी सोपं असेलही कदाचित, पण माझ्यासाठी तितकं सोपं नाही आहे हे सगळं, कळलं ना. मला अवघड जाणार आहेत या सर्व गोष्टी मॅनेज करणं, सांभाळणं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रम्या हिला विजयने फोन केलेला असतो आणि आपण फिरायला जाऊया असं म्हटलेलं असतं, शॉपिंगला वगैरे. तर रम्या त्याला हो चालेल ना, नक्की जाऊ असं म्हणते, कारण तिच्यासमोर तेव्हा मालिनी काकू, विक्रम काका आणि जीवा असतात. मग रम्या लगेचच मालिनी, विक्रम, जीवा आणि वसुहत्याला सुद्धा सांगते की मला विजयने फोन केला होता आणि विजयची अशी इच्छा आहे की आम्ही शॉपिंगला जावं. आता साखरपुडा ठरला आहे, तर मग साखरपुड्यासाठी मला जी साडी घ्यायची आहे ती विजयची पसंतीची असावी अशी विजयची इच्छा आहे. त्याबरोबर मग वसुहत्या आणि घरातले सगळेच जण म्हणतात की अगं जर एवढ्या आवडीने तो तुला बोलावतोय तर मग काय हरकत आहे जायला, जा की. उलट छान त्याच्या आवडीची साडी घेशील तर त्यालाही छान वाटेल आणि तूही सुंदर दिसशील त्या साडीमध्ये, कारण तूही खुश असशील ना. मग रम्या म्हणते, थँक्यू सो मच, मला विजयबरोबर फिरायला जाण्याची खूप इच्छा होती. त्यानंतर मग रम्या घरातनं बाहेर पडते आणि म्हणते तो विजय माय फुट. आणि मग ती तिच्या एका मैत्रिणीला फोन करते आणि मग ती तिला विचारते, सानिया कुठे आहेस तू. सानिया म्हणते, मी माझ्या घरीच आहे. का गं. रम्या म्हणते, काही नाही गं, खूप दिवसात आपली भेट झाली नाही, गप्पा झाल्या नाही, तर आज वेळ होता तर विचार केला तुझ्या घरी यावं म्हणून तुला कॉल केला. सानिया म्हणते, अगं रम्या यामध्ये विचारतेस काय, ये की, कधीही ये, तुझं स्वागतच असेल माझ्या घरी. मग रम्या लगेचच आता तिकडनं सानियाच्या घरी जायला निघते. आता ती सानियाच्या घरी जाते. सानिया आणि रम्या खूप चांगल्या आणि जुन्या मैत्रिणी असतात. दोघीजणी मस्त गप्पा मारायला बसतात. सानिया तिच्या मोलकरणीला सांगते कॉफी बनव. मोलकरीण कॉफी बनवते. विषयाला विषय निघत जातात. शाळेतल्या, कॉलेजमधल्या जुन्या अशा आठवणी निघत जातात. मित्रमैत्रिणींबद्दल गप्पा होतात, शाळेबद्दल, कॉलेजबद्दल, शिक्षकांबद्दल, लग्नाबद्दल, स्वप्नांबद्दल, करिअरबद्दल, फ्युचरबद्दल, सगळ्याबद्दल चर्चा सुरू असतात. कॉफीवर कॉफी पीत असतात. 3 कॉफीचे मग दोघींचे संपलेले असतात. आज रम्याला सानिया विचारते, तुला माझ्यासाठी एवढा वेळ कसा मिळाला, एरवी तर तुला ऑफिस असतं, बिझी असतेस खूप. त्यावर ती म्हणाली की अगं माझी मैत्रीण आहेस तू सानिया, कितीही आणि काहीही झालं तरी मैत्रिणीसाठी वेळ तर कधीतरी काढलाच पाहिजे ना. तर इकडे विजय हा ज्या ठिकाणी रम्याने त्याला भेटायला बोलावलेलं असतं त्या ठिकाणी येऊन तब्बल अर्धा तास रम्याची वाट बघतो, पण रम्या काही आता त्या ठिकाणी पोहोचत नाही. विजय विचार करतो, अरे यार रम्या अजून कशी आली नाही, मे बी ट्रॅफिकमध्ये वगैरे अडकली असेल. एक काम करतो, कॉल करतो. विजय आता रम्याला कॉल करू लागतो, पण आता रम्या ही फोन घेत नसते. फोन वाजून कट होत असतो. विजय म्हणतो, अरे यार फोन वाजून कट होतोय, रम्या कुठे असेल, रम्या फोन का उचलत नसेल. मग विजय विचार करतो, कदाचित फोन सायलेंटवरती वगैरे गेला असेल. पुन्हा ट्राय करतो. मग विजय पुन्हा ट्राय करतो, पण रम्या काही फोन उचलतच नसते. मग आता विजय तिला एक व्हॉइस नोट पाठवतो. मिसेस मक्करी, काय हो, काय झालं, काय नाराज वगैरे झालं की काय अचानक आमच्यावर, म्हणून आमचा फोन घेत नाही आहात का. त्याबरोबर मग लगेचच आता तो रिप्लायची वाट बघू लागतो. 15-20 मिनटं होऊन जातात तरी रिप्लाय काही येत नसतो. मग शेवटी विजय आता विचार करतो की मी एक काम करतो, रम्याच्या आईलाच कॉल करतो. तर इकडे मालिनी काकू आणि वसुहत्या ह्या दोघीजणी बसून संध्याकाळी मस्तपैकी 4-5 वाजता चहा पीत असतात. चहा पीत मालिनी काकू वसुहत्याला म्हणत असते, वसुताई रम्याच्या लग्नामध्ये आपण सगळं छान करू, अगदी सादर संगीत. रम्या ही आपल्या घरची सध्या तरी लग्नाची एकच मुलगी आहे. नाही म्हणजे श्रेया आणि पिहूची वेळ येईल तेव्हा येईल. सध्या त्या दोघी लहान आहेत, शाळा कॉलेज करतायत, त्यामुळे सध्या तरी फक्त रम्याच्याच लग्नाची स्वप्न आपल्याला बघायला आहेत, नाही का. मी तर तिच्या लग्नात सगळी हौस करेन. मला मुलगी असती तर तिच्या लग्नात जे केलं असतं ते सगळं. त्याबरोबर मग लगेचच आता मालिनी काकूला वसुहत्या सांगते की हो तुला जे करायचं आहे ते सगळं तू करून घे. इतक्यात आता वसुहत्याच्या फोनवरती विजयचा फोन येतो. वसुहत्या म्हणते, 100 वर्ष आयुष्य बघ, होणारा जावयाचा फोन आला. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात, टाका स्पीकरवर.
मग आता मालिनी काकूंच्या सांगण्यावरून वसुहत्या फोन स्पीकरवर टाकते आणि विचारते, काय कशी चालली आहे तुमची खरेदी? त्यावर मग आता विजय म्हणतो, कसली खरेदी आणि कसलं काय? रम्या इकडे आलेलीच नाही आहे. मघापासून मी तिची एवढी वाट बघतोय पण तिचा पत्त्याच नाही आहे. काय अर्थ आहे या सगळ्या वागण्याला? जर तिला माझ्याबरोबर यायचं नव्हतं तर तिने तसं सांगायचं होतं. उगाचच्या उगाच मला इथे बोलून वेड्यासारखं उभं करून माझा वेळ तिने वाया का घालवला? लवकरात लवकर रम्याला मला फोन करायला सांगा, नाहीतर जर ती तुमच्या आसपास असेल तर ताबडतोब तिला फोन द्या. मला लगेच तिच्याशी बोलायचं आहे. ती हे जे काही वागली आहे ना ते खूप चुकीचं आहे. मी माझी महत्त्वाची कामं सोडली आहेत तिच्यासाठी. एवढं बोलून आता विजय फोन कट करतो. आता मालिनी काकूंच्या लक्षात येतं की विजय खूप तापलाय. मग मालिनी काकू वसुहत्याला म्हणतात, वसुताई अहो पण रम्या आहे तरी कुठे? नाही म्हणजे आपल्याला तर घरातून जाताना ती हेच सांगून गेली होती ना की ती विजयला भेटायला चालली आहे म्हणून. या मुलीला आता तुम्ही समजावून सांगा, बोला तिच्याशी की आता हे असं वागणं बंद कर. आता जरा जबाबदारीने वाग, काळजीने वाग. तो विजय चांगला मुलगा आहे म्हणून नशीब. नाहीतर जर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी जर एखादा मुलगा असता तर त्याने आत्तापर्यंत तांडव केला असता रम्याच्या नावाने. या सगळ्याला काय अर्थ आहे? तुम्ही रम्याला सांगा आता की जरा व्यवस्थित वाग, मॅच्युअरली वाग, मोठ्या झाल्यासारखं वाग. नको त्या वेळी नको त्या ठिकाणी कशाला भटकायला गेली आहे कुठेतरी? तुम्ही पहिलं रम्याला फोन करा बरं आणि ती कुठे आहे ते बघा. एवढा मुलगा चांगला मिळाला आहे नशिबाने रम्याला, पण जर रम्या असंच वागत राहिली ना तर मग काही रम्याचं खरं नाही आहे वसुताई. उगाचच्या उगाच आपण तर दुसऱ्याला दोष कसा देणार जर आपलंच नाणं खोटं आहे तर? कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? नाही म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण रम्या हे जे काही वागली आहे ते मला सुद्धा पटलेलं नाही आहे. याला काय अर्थ आहे? विचार करा की रम्या त्या ऐवजी जर आपला जीवा किंवा पार्थ असता आणि नंदिनी किंवा काव्याने त्यांना हे असं थांबवून ठेवलं असतं तर तुम्ही नंदिनी आणि काव्याला किती बोलणी ऐकवली असतील, किती नावं ठेवली असतील की नाही? वसुहत्या म्हणते, हो ग बाई हो. त्याबरोबर मग लगेचच मालिनी काकू म्हणतात, फक्त हो हो बोलू नका, रम्याला ताबडतोब फोन करा आणि सांगा. त्याबरोबर मग वसुहत्या म्हणते, हो हो मी बघते ना, मी समजावून सांगेन तिला. आता फोन करायला नको. आता कुठे आहे काय आहे हे पहिलं बघायला हवं ना. नक्की काय परिस्थितीत आहे ती हेच मला कळलेलं नाही आहे. नाहीतर रम्या असं वागणार नाही ग, तुलाही माहिती आहे ना. मालिनी काकू म्हणतात, लवकरात लवकर काय ते बघा. आणि मग मालिनी काकू तिकडनं निघून जातात. वसुहत्या म्हणते, उगाच फोन स्पीकरवरती टाकला, पण ही रम्या गेली आहे कुठे? ह्या रम्याच्या वागण्याला ना खरंच काही तारतम्य उरलेलंच नाही आहे. काय वागते कशी वागते तिला तरी कळत असलं ना तर नशीब. देवा अक्कल दे रे थोडी माझ्या मुलीला. असं म्हणत आता मालिनी काकू गेल्यावर वसुहत्या रम्याच्या अकलीसाठी प्रार्थना करतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते